नमस्कार. आज शिकणार आहोत आपण खूपच सुंदर सुंदर छोट्या छोट्या 4 रांगोळ्या. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. 3 ते 2 डॉट पाडून अशा पद्धतीने फ्लावर काढून आपल्याला मध्ये कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे. अतिशय सोप्या आणि सुंदरने आकर्षक रांगोळ्या होणार आहे. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. आपल्याला 3-3 डॉट बघा पाकळीच्या वरती ठेवून घ्यायचा आहे आणि अशा रेषा भिडवत जायचे. बघू शकता तुम्ही. नक्कीच तुम्ही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. कारण मी खूपच सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या आणत असते. माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. हे दुसऱ्या डॉटला, हे तिसऱ्या डॉटला, पहिल्या डॉटला, दुसऱ्या डॉटला आणि तिसऱ्या डॉटला. इथंही आपल्याला गोल करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. अतिशय आकर्षक अशा आपल्या 4 रांगोळ्या होणार आहेत छोट्या छोट्या. तुळशी समोर किंवा शुभ दिवशी नक्की काढा ह्या शुभ रांगोळ्या. कारण मी ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ आणत असते. आपल्याला काहीतरी पेन किंवा मार्कर किंवा अशा पद्धतीची काडीने पुढं सरकत जायचे म्हणजे पानाचा आकार तयार होतो. बघू शकता. इथंही आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. त्यालाही आपल्याला एका बोटाने थोडंसं पंच करून घ्यायचे. त्याच्यातही मी व्हाईट कलर टाकून घेते डॉट छोटा. इथेही आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत. इथं थोडा मोठा डॉट मी टाकून घेणार आहे. थोडंसं आपल्याला वरती सरकवून घ्यायचं एक. हे बघा मार्करने किंवा पेनाने आणि छोटे छोटे डॉट ठेवायचे. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. मध्ये आपल्याला हलक्या हलक्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथंही छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत. याच्यानंतर आपण दुसरी अशी आकर्षक 3 ते 2 डॉटची रांगोळी शिकणार आहोत. पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओमध्ये राहायचं आहे. हे बघा रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला, व्हाईट रेषा. इथं थोडं एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे आपल्याला. ही बघा आपली दुसरी रांगोळी 3 ते 2 डॉटची. अतिशय सुंदर त्याच पद्धतीने पण वेगळी रांगोळी थोडी. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून वरती एक एक डॉट ठेवून घ्यायचं आहे बघा. आणि मी एका बोटाने पंचही करून घेते म्हणजे गोल आकार येतो. इथं आपल्याला इकडून पाकळी, इकडून आणि मध्ये पानाचा आकार अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे. अतिशय कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी. बघू शकता तुम्ही. फक्त आपल्याला दोघी बाजूला पाकळ्या आणि वरती पानाचा आकार काढत जायचा आहे. त्याच्यामध्येही मी कलर डॉट टाकून घेणार आहे. मिनी सॉसची बॉटल घेतली आहे मार्केटमध्ये. 50 ते 60 रुपयाला भेटते. तुम्हीही ज्यांना अगदी कलर भरता येत नसेल तर ह्या बाटलीचा उपयोग करा. प्लास्टिकची बॉटल आहे आणि यूजफुल बॉटल आहे. नक्की ट्राय करा. आपल्याला अशा पद्धतीने डॉट टाकून घ्यायचे आहेत. थोडं एका बोटाने पंच करून घेणार आहे मी डॉटला, म्हणजे आपल्याला दुसरा कलर किंवा व्हाईट डॉटही टाकता येतो. मी व्हाईट डॉट टाकून घेणार आहे. कारण मी खूपच सोप्या सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या आणत असते. इथेही आपण शेवट कलर डॉट टाकून घेणार आहोत. तिथेही आपल्याला पंच करून व्हाईट डॉट टाकून घ्यायचे आहेत. किती सोपी रांगोळी बघू शकता तुम्ही. इथेही 2-2 डॉट. आता आपण तिसरी सुंदर अशी रांगोळी शिकणार आहोत. मध्येही थोडं गोल करून हे बघा 3 ते 2 डॉटची
त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे फ्लावर. थोडंसं व्यवस्थित करून मध्ये गोल करून आपल्याला डॉट टाकून घ्यायचं आहे. इथं बघा पानाचा आकार, सगळ्या पाकळींवर आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे. इथं बघा डबल गोल आणि वरती पानाचा आकार. इथून गोल गोल, 2 वेळा गोल आणि नंतर पानाचा आकार. अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडं करून घ्यायचं आहे अशी डिझाईन. तिथंही मी कलर डॉट टाकून घेणार आहे. ज्यांना रांगोळी कलर भरता येत नसेल तर अशा पद्धतीने ही बॉटलचा उपयोग करायचा आहे तुम्हाला. वरतीही एक एक डॉट टाकून घेणार आहे. थोडं बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे. छोटे छोटे 3-3 डॉट आपल्याला टाकून घ्यायचे. मध्येही वेगळा कलर मी टाकून घेणार आहे. थोडं वरती सरकत जायचं आपल्याला काडीने किंवा अगरबत्तीची काडीही यूज करू शकता तुम्ही. थोडं रेष ओढून डॉट सोडायचा आहे. आता याच्यानंतर अतिशय आकर्षक अशी रांगोळी शिकणार आपण. हे बघा 3 ते 2 डॉटची. त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे फ्लावर तयार. नंतर मी व्यवस्थित करून मध्ये डॉट टाकून घेतला आहे. हे बघा अशा पद्धतीने ह्या बाजूला अशी डिझाईन काढणार आहोत आपण. त्यालाही आपल्याला छोट्या पाकळ्या आणि पानाचा आकार अशा पद्धतीने डिझाईन काढत जायची आहे. मध्येही आपल्याला कलर डॉट टाकून घ्यायचा आहे. थोडं बोटाने पंच करून घेणार आहोत. व्हाईट डॉट टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. इथं छोटे छोटे डॉट ठेवायचे आहेत. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा. इथं आपल्याला गोल गोल असं करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यालाही मी व्यवस्थित करून घेतलं आहे. आणि हे बघा त्याच्यामध्येही कलर डॉट पाडून आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तिथंही आपल्याला व्हाईट डॉट पाडून घ्यायचा आहे. इथंही आपल्याला एक एक डॉट ठेवून घ्यायचा आहे. त्यालाही पंच करून घेणार आहोत आपण. इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढायची. एका बोटाने फक्त सरकत जायचं आहे. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा. युजफुल व्हिडिओ असतात माझे.